माहिती नाही त्याची, माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. नाही कधी होणार आता पूर्ण लिलावला झाला, दिवसभरामध्ये लिलाव संपल्याच्या नंतर तुम्ही दर कधी माहिती करून घेणार आहे आणि व्यापाऱ्याला कसं बोलणार आहे? आज तर बरेच शेतकऱ्यांचं मत आहे किंवा जो दर आहे त्या दरानुसार जे काही डब्बा मिळालेला आहे त्या डब्यानुसार काय खरेदी नाही कमी दराने खरेदी केलं, याच्यावर तुमचं काय मत आहे? एनडीएफचे दर माहिती करून सांगतो तुम्हाला. खरेदी कशाच्या आधारावर केली? खरेदी सांगितलं तुम्हाला, कशाच्या आधारावर केली? काय सांगितलं? डिमांड सप्लायच्या आधारावर खरेदी करतात व्यापारी. म्हणजे तुम्हाला आजचा दर माहित नाही, तुम्ही कृषी उत्पन्न बाजाराचे जे सचिव आहे, दर आपल्या बाजार समितीत जे झालेले आहेत ते दर तुम्हाला सांगितलेले आहेत. 19,000 दर गेलेले आहेत बाजार समितीचे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा त्या दरानुसार खरेदी होत नाही, याच्यावर काय मत आहे? शेतकऱ्यांना पण आज सगळं ह्याच्यामध्ये सांगितलं की बाबा आपले आजूबाजूचे बाजार आणि हे जे आहे त्याच्यानुसार ज्यांना परतड असेल त्यांनी ते माल विक्री करावं, त्या पद्धतीने सगळ्यांनी हे केलं. तुम्ही देखरेख म्हणून किंवा अधिकारी म्हणून त्या संदर्भात काय बोलू शकता? आपण इथे बाजार समिती जास्तीत जास्त पारदर्शक त्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा याच्यासाठी प्रयत्नशील असतात. बोलीमध्ये जे जास्तीत जास्त भाव लागतील ते. काय शेतकऱ्याला आरोप केला की बाजार समिती आणि व्यापारी यांची मिलीभगत आहे, त्यामुळे कुठेतरी आम्हाला फक्त असो दर मिळत नाही आणि जे पैसे येतात पैसे सुद्धा दुसऱ्या दिवशी मिळत नाही. त्याच्या संदर्भात काही तक्रारी आमच्याकडे आपण या बाबतीत लिलावात जास्तीत जास्त जेवढे खरीददार आहेत त्यांना वेळेवर लिलाव वगैरे समोरच शेतकऱ्याच्या समोरच लिलाव होतात आणि पैसे वेळेवर मिळण्यासाठी अलाउन्सिंग करतो, हे करतो, बॅनर वगैरे लावलेले आहेत. त्याच्यामुळं शेतकऱ्याला जास्तीत जास्त आपण अंमलबजावणी पण कोणी काही गैरकानूनी हे केलं असेल तर तात्काळ कारवाई केली जाते त्याच्यावर. आतापर्यंत किती कारवाई बरेच काही कोणाचं पेमेंट वगैरे हे असेल तर तात्काळ आपण त्याच्यावर कारवाई. शेतकऱ्याला आता आव्हान काय करणार? शेतकरी बांधवांना एवढंच आवाहन करेल किंवा आपला माल कमिशन एजंट मार्फत विकत असताना स्वतः हजर राहावे आणि आपल्या समोर वजन काटे वगैरे लिलावात भाव सुटल्यानंतर आपल्याला सोडायचा नाही याचा हे करावा आणि स्वतः हजर राहूनच माल विक्री करावा. जी तुकडी बाजूला काढून माल घेतात व्यापारी, ते त्याच्या संदर्भात काय बोलत? नाही, तुकडी काढल्या जात नाही आपल्याकडं. पहिले पण आपण वारंवार जे दर्जा असेल त्याच्यानुसारच ग्रेडिंग करून हे करा आणि आता पण तुम्ही ते तुकडी वगैरे काढू नका म्हणून स्टिक आपण वारंवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामधूनच माल खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी आणला जातो का? इथून काही दूरच्या अंतरावर पण शेतकरी येतात ना, दुरून पण येतात. नांदेड, परभणी आणि हिंगोली तर आहेच, हिंगोली जिल्ह्यातून येतात. बाहेरगावच्या शेतकऱ्यांच्या निवासस्थानाची काय व्यवस्था? निवासस्थान आहे ना आपल्याकडे. त्याची जेवणाची, निवासस्थानाची, शौचालयाची काय व्यवस्था आहे का? निवासस्थान कशा पद्धतीची आहे? तुम्ही आतापर्यंत किती शेतकरी तुमच्याकडे आले, त्याची काय अंमलबजावणी? नाही, आपण वारंवार जे आल्यावर थांबतात सीझन मध्ये शेतकरी. आम्हाला त्याची माहिती आणि दाखवतात. हो, माहिती शेतकरी निवास कुठं आहे, हो, त्याची जेवणाची व्यवस्था कशी आहे, बिलकुल कुठल्या हॉटेलला आहे? नाही, जेवणाची व्यवस्था नाही आपल्याकडं. मुक्कामी थांबले तर त्यांची जेवणाची व्यवस्था आपण करतो आणि शेतकरी निवास आहे आपल्याकडं. कोणाकडे त्याची व्यवस्था कोणाकडे आहे? नाही, मुक्कामी थांबल्यानंतर आपण असेल ना त्या शेतकऱ्याला. नाही, मग असंच आपण हे करतो त्यांना. या वर्षभरामध्ये 2026 मध्ये किती शेतकरी आपल्याकडे प्राप्त झाले होते आणि निवासस्थानी थांबले? 10 ते 15 शेतकरी थांबले असतील, जास्त नाही. नोंदी नाही आहेत त्याच्यात. आता आम्ही कसं समजायचं तुमच्याकडे थांबलेला? तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे, जे काही शेतकरी निवारा आहे बाहेर जगाच्या शेतकऱ्यासाठी ते आम्हाला त्या संदर्भात थोडीशी माहिती आणि कुठे निवारा आहे ते आम्हाला थोडंसं दाखवा. बिलकुल.